जन्म माझ्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करतो. कालचा आपला विषय असा सुरू होता की एकाग्रतेसाठी दोन मार्ग अनादी कालापासून सांगितलेले, त्यातला भक्ती मार्ग आणि योग मार्ग याची चर्चा आपली काल सुरू होती. नाथ महाराज आपल्याला त्या संदर्भामध्ये पुढे काय सांगणार आहेत याची विशेषतः शराकाराचं गुरुत्व वर्णन करताना नाथांनी योग मार्गाची रूपरेषा थोडक्यामध्ये सांगितलेली आहे आणि ती अशा प्रकारची आहे असं काल आपलं निरूपण इथे थांबलेलं की सामान्य मध्यमवर्गीय प्रापंचिक माणसाला प्रपंच करता करता परमार्थ कसा साधता येईल, सोपा कसा होईल, तो परमार्थ त्याला त्याची नित्याची प्रापंचिक कामं सोडणं शक्यच नाही. आणि त्यावरही सकल संत असं सांगतात, विशेषतः महाराज सांगतात की प्रपंच सोडूच नका, तुम्ही सोडू शकतच नाही, तुम्ही कर्तव्याने बांधलेला आहात. सद्गुरु लीलामृत असेल, रामानंद महाराजांचे चरित्र असेल ओवीबद्ध, श्री प्रल्हाद कथामृत असेल, आणि या सगळ्यांचा पायाभूत सूत्र असलेलं ग्रंथराज दासबोध असेल, या सगळ्यांमध्ये समर्थांपासून ज्या रामदासी संप्रदायामध्ये आपण सगळेजण आहोत किंवा रामदासी संप्रदायाच्या वाङ्मयाचा सगळा जर अभ्यास केला तर स्पष्टपणे या सगळ्या संतांनी सांगितलंय की प्रपंच हे अतिशय चांगलं साधन आहे परमार्थ साधण्यासाठी. प्रपंचाला सोडून आपण राहू शकत नाही, किंबहुना तो आपण सोडू शकत नाही. त्याही पुढे जाऊन असं म्हणेल की सकल संतांच्या बाबतीत सुद्धा समर्थांसारखे, ज्ञानेश्वर माऊलींसारखे लौकिक दृष्ट्या आपल्याला असं वाटतं ते तर ब्रह्मचारी होते, त्यांनी गृहस्थाश्रमही स्वीकारला नाही. पण या दोनही संतांच्या बाबतीत, माऊलींच्या बाबतीत असो किंवा समर्थांच्या बाबतीत असो, लौकिक दृष्ट्या आपल्याला प्रपंच म्हटला की गृहस्थाश्रम असं वाटतं, पण तितकी मर्यादित व्याख्या प्रपंचाची, संसाराची, भवसागराची निश्चित नाही. हे संतांनी सुद्धा सांगितलं. तर प्रपंच हा सगळ्यांनाच आहे. त्यातही ज्ञानेश्वर माऊलींनी, रामदास स्वामींचं वैशिष्ट्य आपल्या दृष्टीने प्रापंचिकाच्या की काहीही गृहस्थाश्रमाचा लौकिक दृष्ट्या अनुभव नसताना गृहस्थाश्रमातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी परमार्थाला कशा पोषक आहेत आणि परमार्थाला कशा घातक आहेत हेही त्यांनी फार सुंदर प्रतिपादन करून पुन्हा सांगितलं की नाही, प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ पाहावा विवेक. इतकं सुंदर वर्णन. तर ते सगळं नाथ महाराज पुन्हा आपल्याला सांगतात की भक्ती मार्ग असा आहे. सद्गुरु लीलामृत जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की प्रपंच करता करता किती सहजतेने मनुष्य परमार्थ करू शकतो आणि परमार्थाची किती उच्च पातळी गाठू शकतो. त्याचं सूत्र जर काही असेल तर भक्ती मार्ग आहे, भागवत धर्म आहे, सगुणोपासना आहे. आणि या सगुणोपासनेतूनच मनुष्य सगुणाकडून निर्गुणाकडे जातो. निर्गुण जरी समजून घ्यायचं असेल तरी सगुणाशिवाय उपाय नाही. सगुणाकडूनच निर्गुणाकडे तुम्हाला जाता येईल. हा सर्व संतांचा आपल्यासाठी फार मोठा संदेश सकल ग्रंथांमधून आपल्याला दिला जातो. आता जो अनुभव नाथ महाराज आपल्याला सांगणार आहे की योग मार्गाची रूपरेषा थोडक्यात त्यांनी अशी सांगितली आहे, ती थोडी क्लिष्ट आहे, थोडी सिद्धांतिक आहे. त्याही पेक्षा म्हटलं ना की तो त्यांचा स्वतःचा अनुभव आहे आणि हा अनुभव इतका उच्च दर्जाचा आहे की तो आपल्याला समजून घेताना सुद्धा आपल्याला त्याचा काहीच अनुभव नाही. म्हणून नाथ महाराजांनी तरी तो तुमच्या माझ्यासाठी इतका सोपा जितका जास्त करून घेता येईल
सांगता येईल तेवढा नाथांनी सांगितलंय. नाथ महाराज म्हणतात की एकाकी एकाग्रता साधिल्या थोर लाभू ये हाता येच विषयी शर करता गुरु तत्वता मी केला. की त्या एकाग्रतेचा अभ्यास करण्यासाठी मी त्या शरकाराला मी गुरुत्व दिलेलं. त्याची एकाग्रताच इतकी होती की एवढा मोठा तो राजाचा सगळा लवाजमा चालला, पण त्याचं लक्ष नव्हतं. तो त्याच्या कार्यामध्ये, उत्तम बाण तयार करण्याच्या कार्यामध्ये इतका एकाग्र झाला होता की त्याच्याकडे दुसरीकडे लक्षच नाही. आणि ते जेव्हा भगवान अवधूत पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात आले ही एकाग्रता आत्मज्ञान मिळवण्यासाठी किती महत्वाची आहे. आता पुढे म्हणाले, वैराग्य वीण अभ्यास न घडे तेथ विषय चोर उठती गाढे कामाचा घाला पडे मुद्दल बुडे निज ज्ञान. स्पष्ट पहिल्यांदा नाथ महाराज सांगितलं. आणि हा विषय मागे पण आपण श्रवण केला की विवेक आणि विवेकासहित वैराग्य हे फार अत्यावश्यक आहे. परमार्थामध्ये अध्यात्म साधत असताना हे दोन अवघड शब्द सोपे करून सांगायचे असेल तर खरं ज्ञान नव्हे खरा आनंद मिळवायचा असेल, अध्यात्म परमार्थ हे सांगितल्यावर वापरा तर काय अवघड करा वाटतं सगळ्या. तर परमार्थ अध्यात्म म्हणजे अखंड आनंदाचा अभ्यास, अखंड आनंदाच्या स्थितीमध्ये राहण्यासाठी ते म्हणाले की वैराग्य वीण अभ्यासू न घडे. या आत्मज्ञानाचा, या आनंदाच्या मार्गाचा अभ्यास वैराग्याशिवाय नाही. तेथ विषय चोर उठती गाढे. विषयाकडे धावणारं मन, षडविकार, त्याच्यासाठी हा शब्द बा, विषय चोर उठती गाढे कामाचा घाला पडे. काम इतक्या वासना असतात आपल्या, काम वासना म्हणजे अगदीच ती वासना सोडून नाही, सगळ्याच आहे. असं वाटतं, तसं असं वाटतं, सुंदर गाडी असं वाटते, छान बंगला असं वाटतं, आपल्याला प्रेस्टीज मिळावं असं वाटतं, वेगवेगळे पुरस्कार मिळावं वाटतं, लोकांनी आपल्याला काही न करता खूप चांगलं म्हणा वाटतं. तुमच्यासारखा कोणी सज्जन माणूस नाही आयुष्यात. सगळे कामं आपण कसे केलेत ज्यांनी त्यांनी पाहावं. पण ही जी सगळी कामं नाही, कामाचा घाला पडे. आणि फार सुंदर शब्द नाथाने वापरला, मुद्दल बुडे निज ज्ञान. खरं मुद्दल जे आहे ना आपलं निज ज्ञानाचं, आपण जन्मालाच सज्ज राहू कशासाठी आहे की हे जे आत्मज्ञान आहे, हे जे निज ज्ञान आहे, हे खरं मुद्दल आहे आपलं. ते प्राप्त करून घेण्यासाठी आपण सगळं इथे आलो. आपण मनुष्य म्हणून जर जन्माला आलो तर त्या भगवंताची, त्या सद्गुरुनाथाची इच्छा आहे की अरे नाही, मला जे समाधान प्राप्त झालं ते ज्ञान, ते आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान, ते निजज्ञान हे तुमचं मुद्दल आहे. आणि तुम्ही ते मुद्दल बुडून बसता कशामुळे? या प्रपंचामध्ये गुंतून. या परमार्थ ज्ञानाकरता वैराग्याची फार आवश्यकता आहे. आणि पुढे म्हणाले, विवेक दीप करुनी धुरे निरसी अज्ञानाचे अंधारे वैराग्याचे बळपुरे महामुद्रेचेनी योगे. प्राणापान, आता तो विषय सुरू करताय. प्राणा अपानाची चुकामुकी झाली होती बहुकाळ की ते अभ्यास बळे एकाएकी केली ओळखी दोघांची. ओळखी सेवेची जाण पावली जुनाट पहिली खूण दोघा पडिले आलिंगन समाधान समसाम्य. दृढ बसवणी आसनी ऐसी प्राणायाम मिळणी करुणी लाविली निशानी ब्रह्मस्थानी रिधावया. ब्रह्मगिरीची या कडा शमदमे घालून या वेढा प्रत्याहाराचा झगडा पुढील कडा लागला. प्राणापानांच्या विवरी पहिली ओळखी होती खरी माळ लावली अभेद करी मन एकाग्र राखुनी. एकाग्रतेचे कल्लोळे पुढारे न ढळवे चालिले बळे उल्हाट यंत्राची न मिळे षटचक्र पाळे भेदिले. वैराग्याची वज्र कवचे निधडे वीर लेऊनी साचे एकाग्रता बळाचे झळके ध्यानाचे करी खड्ग. नवल खड्गाचा वाहो लहान थोर निवटी पहाहो सम्मुख आलिया संदेहो न लगता घावो छेदिती. ही जी योग मार्गाची प्रक्रिया आहे ना, याचा व्यक्तिगत मला तर बिलकुलच अनुभव नाही. फक्त संदर्भ मी देऊ शकतो. ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय, गीतेतला 6वा अध्याय, कुंडलिनी जागृतीचा जो आहे तो अष्टोलकर ताई आहेत,
त्यांना याची बऱ्यापैकी छान अनुभव आणि माहिती, दादा पण आहे तिथे, यांना आहे असं मला वाटतं. आता तो योग मार्ग स्वतः नाथांनी सहजतेने चोखाळलेला आहे. नाथ या मार्गातनं गेलेले, म्हणून तो अनुभव त्यांनी ज्या शब्दांमध्ये लिहिलेला आहे त्यांचा अनुभव बऱ्यापैकी सोपा करून सांगितलाय आपल्यासाठी. पण नम्रपणे आणि प्रामाणिकपणे मी सांगतो की या सगळ्याची अनुभूती व्यक्तिशः मला नाही, पण नाथांनी जो काही सांगितला तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नाथ महाराज आपल्याला ते शराकाराचं गुरुत्व वर्णन करताना योग मार्गाचा थोडक्यात रूपरेषा आपल्याला सांगतात. त्याचा पहिला सिद्धांत म्हणा किंवा पहिला मुद्दा, पहिली स्टेप, पहिली पायरी नाथ महाराज असं म्हणाले की ते म्हणाले ना की प्राणापानाची चुकामुकी झाली होती बहुकाळ की, ते अभ्यास बळे एकाएकी केली ओळखी दोघांची. नाथ महाराजांनी अगदी आता टप्प्याटप्प्याने एक एक पाऊल कसं गेले, ते कसं ज्ञान प्राप्त झालं हे नाथ महाराज सांगतात. फार दुर्मिळ दुर्लभ येणारी ही अनुभूती आहे. खऱ्या श्रेष्ठ साधकाला, जो या मार्गाने जातो त्यालाच ही प्राप्त होते. प्राप्त झाल्यावर सुद्धा ती सांगणं फार कठीण असते. खरा तज्ञ जर असेल नाथांसारखा, तोच हे आपल्याला सगळं सांगू शकतो. ते पहिल्यांदा म्हणतात, नाथ महाराज सांगतात की प्राण आणि मन हे एक म्हणजे ही जी जीवनशक्ती आहे, त्या जीवनशक्तीचे दोन अभिन्न बाजू आहेत. एक प्राण आणि दुसरं आपलं मन. ही जी मानवी जीवनात आपल्याला लाभलेली खरी जीवनशक्ती आहे ना, या जीवनशक्तीचे प्राण आणि मन दोन अभिन्न रूप आहेत किंवा दोन अभिन्न बाजू आहेत. पुढे म्हणाले, ओळखी सवेची जाण पावली जुनाट पहिली खूण दोघा पडिले अलिंगन समाधान समसाम्य. पुढे म्हणतात ते की आता पुन्हा थोडस असं आहे की ह्या ज्या दोन बाजू आहेत, प्राण आणि मन, जीवनशक्तीच्या दोन बाजू, या दोन्ही बाजूमध्ये वास्तविकतः असा आहे सज्जन हो की जीवनशक्ती ही जी जीवनशक्ती आहे हे खरं म्हणजे आत्म्याचंच एक प्रगट रूप आहे. जीवनशक्ती हे आत्म्याचं म्हणजे एक प्रगट रूप आहे आणि त्याला एकाग्रतेने सूक्ष्म बनवणं. कशाला? त्याला म्हणजे जीवनशक्ती आत्म्याचं एक प्रगट रूप आहे आणि त्या रूपाला एकाग्रतेनं सूक्ष्म बनवलं तर ते आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जाते. ते जी जीवनशक्ती आहे ही त्याच्यामध्ये विलीन होऊन जाते आणि त्या आत्मस्वरूपामध्ये ही जीवनशक्ती विलीन होऊन त्याच्यानंतर आत्मदर्शन होतं. म्हणून ते म्हणाले की समाधान समसाम्य. ती समाधानाची उच्चावस्था आत्मदर्शनानंतर, आत्मसाक्षात्कारानंतर होते. त्या जीवनशक्तीची दोन रूप, प्राण आणि मन. आता पुढे एक अगदी ही टायटल त्यांनी सांगितलं. पुढे म्हणाले, ब्रह्म माफ करा गिरीची या कडा शमदमे घालोनिया, शमदमे घालोनिया वेढा प्रत्याहाराचा झगडा पुढील कडा लाविला. आता पुन्हा जीवनशक्तीचं जे शुद्ध स्वरूप आहे त्याला प्राण असं म्हणतात आणि हेच रूप जे जडाकडे धाव घेणार आहे त्याला अपान असं म्हणतात. म्हणून प्राणापानो निश्चय बुद्धा रुद्रुत्वा छिद्वा सर्व हे संशय बंधम विषयो घान. हे अध्यात्म रामायणामधलं ब्रह्मस्तुतीत मधल्या दुसऱ्या श्लोकाचं वर्णन जेव्हा रामराय रावणाचा वध करून अयोध्येला आले तेव्हा ब्रह्मदेवानी केलेली जी स्तुती आहे त्याच्यामध्ये प्राणो प्राणापानो, प्राण आणि अपानाचं वर्णन आहे. तर सज्जन हो, थोडासा सैद्धांतिक माहीत नसलेला, आपल्या दृष्टीने कल्पनेच्या बाहेरचा थोडासा भाग आहे. पण लक्षात घ्या की जीवन शक्तीचं शुद्ध स्वरूप म्हणजे प्राण आणि त्याच जीवन शक्तीचं जडाकडे धावणार म्हणजे चराचर विश्वाकडे धावणार जे
रूप असतं त्याला अपान म्हणतात. प्राण सोपं सांगू का? परमार्थामध्ये सारखं आतमध्ये जायचंय, सारखं अंतरंगामध्ये डोकवायचंय प्राण. आणि अपान माझ्या माहितीप्रमाणे जडाकडे धावणारी जे जीवनशक्ती आहे, जीवनशक्ती आहे दोन्हीकडेच. जसं मन आहे ना, एक मन खूप छान विचार करतं आपल्याला लक्षात येणार, आणि एक मन आपलं केव्हाही वाईट विचार करतं, एक चांगला करता एक विचार. तसं ही जीवनशक्ती सुद्धा दोन भागांकडे प्रवाहित होते, दोन भागांकडे वळत असते. ते प्राण आणि अपान असं इथे त्यांनी सांगितलंय. आता योगाच्या अभ्यासामध्ये पहिली पायरी जी आहे ते म्हणाले, पहिली पायरी ही प्राणायामाची आहे. प्राणापानांचा विवरी पहिली ओळखी होती खरी, माळ जावेली अभेद करी मन एकाग्र राखोनी. प्राणायामाची सुरुवात एकाग्रतेच्या अभ्यासासाठीची पहिली बैठक. मला असं वाटतं नाथ महाराजांना हे सांगायचंय की योगाच्या अभ्यासामध्ये पहिली जी पायरी आहे, ही पहिली पायरी आसन घालून प्राणायामाला बसणं किंवा प्राणायाम करणं. पुढे यमनियम, ते दोन्ही मार्गांमध्ये, भक्ती मार्गात सुद्धा आहे, योग मार्गामध्ये सुद्धा. तर म्हणाले यम नियम सर्व मार्गांना सारखेच आहे. पहिलं प्राण मन, दुसरं बाहेर धावणारं अंतर्गत धावणारा प्राणापान. त्याच्यामुळे म्हणाले तुम्हाला योगाचा अभ्यास करायचा आहे, तुम्हाला एकाग्रता साधायची, त्याच्यासाठी योग मार्गाचा अभ्यास नाथ महाराज सांगतात. आणि हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा नंतर आपल्याला ते सांगणार आहे हे सगळं अवघड आहे, भक्ती मार्गाकडे. पण म्हणाले कसं आहे, पोरांना अवघड टॉपिक शिकवल्याशिवाय सोप्या टॉपिकचं महत्व कळत. अरे बाप, एवढा अभ्यास नाही, सोपा सोपाच करू बाबा, पास होतो ना नक्की 100% म्हणाले. हा, पण योग मार्ग याचं मूळ कुठे आहे सज्जनो? याचं मूळ असं आहे की संतांनी सगळा अभ्यास करून ठेवला. योगाचा अभ्यास केला, भक्ती मार्गाचाही अभ्यास केला. काही काही संतांना अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण ज्या मार्गावर जातो, आपण ज्या मार्गाने चाललेलो आहोत, जो मार्ग आपल्याला सद्गुरूंनी सांगितला तो नामाचा मार्ग आहे. तर या नामाच्या मार्गाला सुद्धा एक विशेष अभ्यास झाल्यानंतर असं वाटतं की पटकन प्रगती व्हावी नामामध्ये. मग योगाची काही मदत होईल का? मग योग मार्गाकडे सुद्धा जाणारे काही शिष्य महाराजांच्या जीवनचरित्रात आपल्याला पाहायला मिळतात. तो भाग वेगळा आहे. आधी हा सिद्धांतिक भाग सांगून मग त्याच्याकडे मी येणार आहे. तर ते म्हणाले आपण एकाग्रता आपल्याला साधायची, आणि ही एकाग्रता त्या आत्मज्ञानासाठी, निज ज्ञानासाठी आपल्याला पाहिजे. ती कशी मिळेल? तर योगाने मिळेल. पहिल्यांदा प्राणायामासाठी आसन घालून प्राणायामाला बसा. त्याच्यासाठी यम नियम सांगितले, त्याची लिस्ट त्यांनी दिली की यम नियम हे सर्वांना लागूच आहेत. प्राणायामामध्ये प्राण आणि अपान, इथेच ती ओळ आली, दोघांना ऐशी प्राणापान मिळणी. प्राण आणि अपानाला ते म्हणाले यांचं ऐक्य करायचं आहे. आता हे योग मार्गाचा जे अभ्यास करतात ते फार छान सांगू शकतील, मला त्याचा अनुभव नाही, नम्रपणे मी इथे थांबतो. पण ते म्हणाले की प्राण आणि अपान यांना ऐक्य करण्याचा, आणि ते अभ्यासाने साधतं, निश्चित साधतं, पण तो नित्याचा ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी व्यवस्थित बसून मन एकाग्र करण्याच्या प्रक्रियेतला हा भाग आहे. पुढे म्हणाले दुसरी गोष्ट अशी आहे एकाग्रतेचे निकलण्यासाठी, दुसरी गोष्ट अशी की प्राण शक्तिरूप आहे. जोपर्यंत ही शक्ती शरीराशी अगदी चिकटून राहते आणि केवळ शरीराचे व्यवहार सांभाळते, तोपर्यंत तिचे खरे स्वरूप प्रगट होत नाही. त्याचं कारण आपण दिवसभर, ते पहिल्यांदा सांगितलं होते, जडाकडेच आपण धाव, प्रपंचाकडेच आपली धाव आहे. त्याच्यामुळे ही जी जीवनशक्ती आहे किंवा ही जी प्राणशक्ती रूप आहे आपल्याकडे, हा शरीराशी चिकटून आहे. मग करत राहा काम, अभ्यास करा, अमक करा, काय प्रपंचाची कामं करा, ती त्याच्या असल्यामुळे तिचं खरं स्वरूप, त्या प्राणशक्तीचं खरं स्वरूप आपल्याला कळत नाही, असं नाथ महाराज सांगतात. आणि मग म्हणाले पण प्राण आणि अपान एक झाले आणि वैराग्य दृढ असले म्हणजे त्या शक्तीचे तोंड सूक्ष्माकडे वळते. मला असं वाटतं मौलींनी सुद्धा याच पद्धतीने सांगितलं सुषुम्नानाडी. म्हणजे हे पुन्हा पुन्हा सांगतो की प्राण आणि अपान एक झाल्यानंतर, आणि तुमचं
वैराग्य म्हणजे पुन्हा यमनियमांकडे आपण आलेलो आहे. ते जर व्यवस्थित असेल तर वैराग्याची प्राप्ती आहे. वैराग्याची प्राप्ती झाली, प्राण अपान एक झाले. निदान थेरी तर ऐकून ठेवा. कधीतरी आपल्याला महाराजच्या कृपेने नाही साधलं तरी आपण नापास होणार नाही, कारण आपली नामाची कास, भक्ती मार्गाची कास आपल्याला सोडायची नाही. तरी पण नाथांसारखा मनुष्य बघा, नाथांच्या एकूणच वाङ्मयाकडे, नाथांच्या एकूणच विचारशक्तीकडे जेव्हा आपण पाहतो, तर नाथांनी आपल्याला रसना आणि कामवासना याच्यावरचं चिंतन ऐकवलं. आणि तेच नाथ महाराज आपल्याला योगाचं प्राण, अपान, व्यान, समान सगळं सगळं पुन्हा सांगतात. आणि मग म्हणाले की ही शक्ती प्राण आणि अपानाची एक झाल्यानंतर वैराग्य दृढ असेल तर त्या शक्तीचं तोंड म्हणजे सुषुम्ना नाडीचं तोंड सूक्ष्माकडे वळतं. म्हणजे काय होतं तर नाथ म्हणाले जडामधून सूक्ष्माकडे जाण्याची प्रक्रिया आहे. आणि जेव्हा जडाकडून तुम्ही सूक्ष्माकडे जाण्यासाठी, म्हणजे तुमचं स्टेअरिंग आता वळलंय जडाकडून, जडाकडून तुम्ही जेव्हा सूक्ष्माकडे जाण्याची जी संधी रेषा आहे, जडाकडून सूक्ष्माकडे जाण्याची जी संधी रेषा आहे तिला कुंडलिनी असं म्हणतात. प्राणापान एक झाले, त्याच्यानंतर त्याचं तोंड वळलं, ते सूक्ष्माकडे चाललंय, अंतरंगात आपण डोकावतोय. आणि हे नामाच्या, आता हा योगाचा मार्ग झाला. जसं जसं सज्जन हो नाम वाढत जातं तसा तसा माणसाचं मन सूक्ष्म होत जातं. आणि ते सूक्ष्म झालेलं मन जसं जसं अंतरंगाकडे वळतं, हाच अनुभव अखंड प्रामाणिकपणे यमनियम जे म्हणालेत ना, तर महाराजांनी त्यांना सोप्या भाषेत सांगितलं, नीतीचं आचरण, सदाचरण, समजून उमजून नाम घेणं, अशा 3 गोष्टी मला असं वाटतं यमनियमामध्ये येतात. तर अशी प्रक्रिया योगाची ते सांगतात की त्याला कुंडलिनी, ही जी संधी रेषा आहे जडाकडून सूक्ष्माकडे जाणाऱ्याची जी संधी रेषा आहे, नाथ महाराज म्हणाले त्याला कुंडलिनी असं म्हणतात. आणि कुंडलिनी जागृत होणं म्हणजे काय तर स्वस्वरूपाकडे नेणारी शक्ती प्रगट होणं. मला अनुभव याचा निश्चित नाहीये, हे प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतो. पण नाथांनी ज्या याच्यात वर्णन केलेलं त्याच्या आधारे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. खरोखर हा अनुभव घेणाऱ्या ज्या व्यक्ती असतील ना, समाधी अवस्थेचा, कुंडलिनी जागृतीचा, आणि काय सांगावं कोणाचा कोणत्या जन्माचा कसा अभ्यास असतो. जवळपास 25 वर्षांपूर्वी एक आपल्या गणेश नगरला उद्धारते म्हणून, उद्धारते, त्यांची कुंडलिनी शक्ती तर सामान्य लौकिक अर्थाने सामान्य ग्रस्ताश्रमी असलेल्या माऊली, पण त्यांची कुंडलिनीची शक्ती जागृत झाली होती. आणि त्यांचे जे अनुभव होते ना, तर ते खरोखर विलक्षण होते. आणि कधी कधी या देहाला, त्यांच्या त्या देहाला ते सोसवत नव्हते, इतकी ती शक्ती, म्हणजे स्वस्वरूपाकडे जाणारी शक्ती प्रगट झाल्यानंतर ते सोसण्यासाठी सुद्धा त्या शरीराला त्या सगळ्या यम नियम सगळं पाळून सुद्धा ते सांभाळता येईल असं ते सांगताय. म्हणून पुढे पुढे म्हणाले प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना अंतर्मुख करणे. हा टप्पा पुढची पायरी नाथ महाराज सांगितली. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना अंतर्मुख करणे, आणि धारणा म्हणजे एकच वृत्ती पुष्कळ काळ टिकून धरणे. आता हे सगळं सिद्धांतिक दृष्ट्या अभ्यास करून नोट्स करून सांगणं खूप सोपं आहे, पण याच्या अनुभूतीसाठी पुन्हा योग मार्गाचा चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास जर केला तर आजही या 21व्या शतकामध्ये या सगळ्या स्टेप्सची किंवा या सगळ्या पायऱ्यांनी जर एखादा साधक गेला तर त्याला ती आनंददायी अनुभूती निश्चितपणे मिळते. पण याच्यात थोडी जरी चूक झाली तर पुन्हा सापशिडी 99 वरून 1 नंबरच्या घरात माणूस येतो. किंबहुना तो नुसताच येत नाही तर काही छोटे मोठे ऍक्सिडेंट्स पण होऊ शकतात, असं या मार्गामध्ये काम करणारे चांगल्या व्यक्ती सांगतात.
पुन्हा नम्रपणे सांगतो, याचा व्यक्तिगत अनुभव माझ्यापर्यंत नाहीये. पण म्हणाले धारणा शक्ती ही नामसाधकाच्या आधी फार उत्तम. हे सगळंच आहे, पण मी तुम्हाला सांगतो धारणा म्हणजे काय, एकच वृत्ती अखंड टिकवणे, त्या आनंदामध्ये राहणं. आणि मला असं वाटतं की अनुसंधान ही जी गोष्ट आहे ना, ही धारणेशी निगडीत असं मला असं वाटतं बरं नम्र की नाही. आणि खरं असं होतं की सकाळी पहाटे जर लवकर जपाला बसलो आणि छान जर एक अर्धा पाऊण तास मनापासून जप झालं ना, तर दिवसभर माणूस त्या धुंदीमध्ये अशा आनंदात राहतो ना. काही व्यक्तींना तर नुसती सकाळची काकड आरती जरी श्रवण केली मनापासून, आणि तुमचा मनापासून जर काही अभ्यास असेल, आणि अभ्यास म्हणजे काय तर खरं सांगतो ना की तुमची इन्व्हॉल्वमेंट भगवंताप्रती, सद्गुरूंप्रती, त्याच्याप्रती आपलं सगळं साहित्य म्हणत असताना आपली सगळी उपासना कोणत्याही संप्रदायाची सकाळची असो, तर ती इतकी जाज्वल्य आहे. कारण हे सगळा वेदांत त्यांनी त्या उपासनेत घातला, आणि त्याच्याशी मनुष्य जेव्हा संलग्नित होतो, त्याच्यामध्ये जेव्हा पूर्णपणे मिसळून जातो ना, तर ती जी भाव असतात काही क्षणांसाठीच राहते सकाळच्या वेळेत. कारण आपला पूर्ण अभ्यास नाही, पण खरा योग मार्गातला अभ्यास करणारा व्यक्ती आणि अशा ठिकाणी जर येऊन बसला ना, तर त्याची धारणा शक्ती आधीच असते. म्हणून सज्जन, एक एक गोष्ट यातलं फार नाही कळालं तरी एक गोष्ट तरी आपल्याला कळाली की ती धारणा शक्ती आपली वाढवायची. आणि ती धारणा शक्ती म्हणजे एकच वृत्ती पुष्कळ वेळ, आणि एक वृत्ती कोणती ठेवायची, भगवंताच्या अनुसंधानाची, नामाची. ती जर राहिली ना, मला असं वाटतं, मी बरोबर सांगतोय ना, ती अवस्था येणं. आणि धारणा शक्ती किती काम करते मी तुम्हाला सांगू. एक भगवत भक्त मला भेटले अगदी मागच्या महिन्यामध्ये. विशेषतः ते सामान्य गृहिणी होत्या त्या, आणि पुष्कळ छान सत्संग चालला होता. आणि त्या म्हणाल्या की तुम्ही माझ्याशी इतक्या वेळ बोललात, पण तुम्ही बोलत असताना माझं आतलं नाम यत्किंचितही खंडलं नाही. मी तुमचं पूर्ण श्रवण करत होते. तुम्ही जर मला आता विचारलं तर मी तुम्ही जेवढं मला सांगितलं तेवढं मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू शकते. पण हे सगळं होत असताना माझे ओठ हालत नव्हते, पण माझं नाम मात्र सुरू. काय धारणा शक्ती ही साधण्यासाठी योग मार्ग, किंवा योग मार्गातून तरी काय साधायचं, तेच साधायचंय. आत्मज्ञान, ब्रह्मानंद, त्या आनंदाची अवस्था योग मार्गाने योगी घेतो. आणि किती वेळ त्या समाधी म्हणजे काय, समज सुख, त्या समाधी अवस्थेमध्ये किती वेळ थांबतो, तर ज्याची धारणा शक्ती जेवढी असेल तितक्या काळपर्यंत मला वाटतं तो समाधी अवस्थेमध्ये. आणि ही धारणा शक्ती, म्हणून नाथ महाराज जे सांगतायत ना, किंवा संत एखाद्याला खूप अवघड, खरंच आपल्याला काय सिद्धांत आहे, काय बाबा कशाला सांगितलं नाही, जेव्हा शांतपणे एक एक टप्पा आपण त्याचा अभ्यास तो सज्जन हो, तेव्हा लक्षात येतं, अरे नाही बरं, हे सगळं अवघड आहे, पण हे इकडनं फार सोपं आहे. हो, वंदे भारत सुरू झाल्यापासून मुंबईला जाणं फारच सोपं झालं. थोडं तिकीट जास्त असू द्या, पण पॅसेंजरने जर जायचं म्हटलं तर जुन्या एलोरा अजंठाने मुंबईला जायचं म्हटलं, बापा किती पाण्याच्या बाटल्या, किती डबे बरोबर घ्यायचे, किती संपवायचे. पण हे काहीच नाही म्हणले, वंदे भारत बसलं की सगळंच. तसं भक्ती मार्ग हा इतका सोपा. म्हणाले एकच वृत्ती पुष्कळ टिकवणं ही धारणा शक्ती. आणि म्हणाले या 2 पायऱ्या नाथ महाराज म्हणाले लागतात. आणि हा अभ्यास चालू असताना प्राणशक्ती मग ऊर्ध्वगती वरच्या मार्गाला लागते. ही प्राणशक्ती ऊर्ध्व होते आणि मग भूमध्य चक्रापर्यंत येते. पुढे म्हणाले तिथपर्यंत आली म्हणजे योगी ध्यान स्थिती वर आरूढ होतात. अनुभव नाही, पण नाथ महाराज सांगतात की या मार्गाने जर आपण गेलो आणि चांगला योग मार्गाचा गुरु आपल्याला मिळाला, तर ही समाधी अवस्था आपल्यालाही सज्जन हो मिळू शकते. पुन्हा हे सगळं कशासाठी करायचं हे जर समजून घेतलं तर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्या आनंदाच्या. भगवंत ईश्वर म्हणजे काय, सगुण, दिसावं कळावं म्हणून सगुणात आला, पण त्याचं मूळ स्रोत काय असेल,
निर्गुण निराकार म्हणजे तरी काय? अखंड आनंदाची अवस्था, कशावरही अवलंबून नसलेली, अखंड आनंदात असतो, जेवायला नाही, गरजच नाही म्हणाले. ब्रह्मरंध्रातून ते अमृतस्राव जो होतो ना एका विशिष्ट अवस्थेनंतर, या मार्गाने गेल्यावर सुद्धा नव्हे या मार्गाने गेल्यावरच तो अमृतस्राव इतका अखंड स्रावत असतो की कुठली वासना, कुठली इच्छाच राहत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आजही कितीतरी योगी त्या हिमालयात कुणाच्याही दृष्टिक्षेपात येणार नाही अशा जाऊन अनेक वर्ष साधनेला बसले. काय व्यवस्था आहे त्यांची? त्यांनी त्यांची स्वतःची व्यवस्था करून घेतली आणि ती स्वतःच्या नित्य कडक अभ्यासाने. पुढे म्हणाले की ध्यान स्थितीवर तो मग योगी आरूढ होतो. धारणेमध्ये एक वृत्ती ठेवण्यासाठी मात्र बळ लागतं. धारणा शक्ती एकदम येत नाही. तिथे तुमचं बळ, तुमची शक्तीच तुम्हाला पाहिजे. ती कशासाठी? एकच वृत्ती ठेवायची. तो मी, तो मी, तो मी, तो मी, मी शून्य होत जातो. तो 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 तत्वमसी आहे की. तुम्ही तर इतका छान, याच्यापेक्षा छान अभ्यास केलेला आहे. तुमच्या समोर मी काय सांगू, पण मला ते छान वाटतं की चला चांगल्या लोकांकडनं आपलं असेसमेंट होत आहे. अगदी प्रामाणिकपणे छान, मला फार समाधान वाटतं. अंजली मॅडम असतील, आष्टुरकर ताई असतील, आष्टुरकर दादा असतील, यांनी छान श्रवण केलेले. हे योगाचा अभ्यास करणारी माणसं आहे आणि हे माझं किती मोठं भाग्य आहे की मला त्यांच्या समोर सांगता येतं, चालता येतं, बोबडे बोलका बोलता येतं. आणि ते इतक्या प्रेमाने माझं खाली आल्यानंतर करेक्शन पण करणारे आहेत याची मला जाण आहे. तर ते म्हणाले की हे बळ याला खूप लागतं. एक वृत्ती ठेवण्यासाठी धारणेमध्ये फार बळ लागतं आणि ध्यानामध्ये मात्र ते विनासायास. ध्यानामध्ये मात्र ते फार काही होत नाही. एकदा पण लागल्यावर मग फार बळ लावलं ध्यानामध्ये. पण धारणा, या दोन गोष्टी. पुढे म्हणाले ध्यानाचा अभ्यास परिपक्व झाला, मस्त ध्यान, कितीतरी काळ, हळूहळू वर्ष लागतात म्हणा, पण एक समजून घ्यायचं की आधी आज 10 मिनिटं, उद्या 20 मिनिटं असं करत 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 ध्यान करणारा जो साधक असतो तो म्हणाले ध्यानाचा अभ्यास करून परिपक्व झाला म्हणजे काय होतं? अगदी शुद्ध स्वरूप. मग त्याचा जो प्राण आहे तो अत्यंत शुद्ध होऊन जातो आणि तो शुद्ध होऊन मेंदूमध्ये, मला वाटतं सहस्त्राधार चक्रामध्ये, बरोबर, मेंदूमध्ये गोळा होतो प्राण. सहस्त्राधार चक्र, शुद्ध स्वरूपातलं प्राण अगदी शुद्ध झालेला आहे तो इथे अगदी सहस्त्राधार चक्र, जे अगदी नाभीच्या पासून आपण सुरू करतो षटचक्र, त्यातलं शेवटचं सहस्त्राधार चक्र जे मेंदूमध्ये आहे, तिथे हा सगळा शुद्ध स्वरूपाचा प्राण असं छानपैकी गोळा होतो. आणि गोळा झाला की नाथ महाराज सांगतायत त्यांचा तो अनुभव आहे. म्हणजे नाथांनी ते सगळं जीवन जगलं, तो अनुभव घेतला, त्या ज्ञानापर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर जे लिहून ठेवलं ते फक्त मी तुम्हाला, मला जसं समजलं तसं तुमच्या पुढे प्रेझेंट करतोय, सांगतोय. ते म्हणाले की असा शुद्ध स्वरूपातलं प्राण जेव्हा मेंदूमध्ये गोळा होतो तेव्हा मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार त्या योग्याला, त्या सत्पुरुषाला होतो. हे सांगताना 40 मिनिटात 45 मिनिटात जरी सांगितलं असेल, पण हे सगळी, पण केव्हा तरी कुणाला तरी सांगितल्याशिवाय नाथांना सुद्धा इतर सगळ्यांना त्या मार्गावरून कसं जाता येईल हे माहित होत. एकेका टप्प्यावर लागेल आपापल्या पूर्वजन्मानुसार, नवे त्याही पेक्षा मिळेल आपापल्या प्रयत्नानुसार, यमनियमांचं पालन, वैराग्य, या सगळ्या गोष्टी साधायला त्या व्यक्तीच्या वृत्तीनुसार, त्याच्या पिंडानुसार त्याला वेळ लागणार आहे. त्याचा पिंड किती सात्विक आहे, पण मुळात त्रिगुणान असणं, या सत्व रजतमात आपलं सत्व फार खरं म्हणजे 33%, पण ते तसं नसतंच. रज किंवा तमच जास्त आहे. त्यांना कमी करून सत्वगुण वाढून, मग सत्वगुण झाल्यानंतर मग यम, नियम, वैराग्य, विवेक, शांती, ह्या सगळ्या गोष्टी. पण पुन्हा हे सगळं वाचत असताना मला आठवलं मोक्षप्राप्तीचं रस, ब्रह्मानंद महाराज. सत्संगतीचा महिमा अपार आहे.
प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण, दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी सर्व गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात. पुन्हा कोण सांगताय? ब्रह्मानंद महाराजांसारखं सत्पुरुष. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपण बोलतोय. अरे हे पहा, हा 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 पेपर सोडवतो का हा पेपर सोडवतो? कोणती प्रश्नपत्रिका सोपी आहे साधकाच्या दृष्टीने? म्हणून नाथ भागवत किंवा गीतेतला 6वा अध्याय किंवा दासबोधातलं ब्रह्म, माया आणि हे सगळं विवरण याच्यासाठी वाचायचं. अवघड गोष्ट सांगितली की माणूस सोपी गोष्ट जी करायचीच ठरवत नसतो, जी करतच नाही, नामस्मरण किंवा भगवंताचा विचार, तो सज्जन हो याच्यातून साध्य होतो. पुढे म्हणतात की जेव्हा तो सगळा आत्मा, माफ करा, प्राण मेंदूमध्ये गोळा होतो, तेव्हा मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार होऊन मेंदूमधील अमृत स्त्राव अनुभवायला सुरुवात. हे सगळं योग मार्गाचं सांगत असताना मी म्हंटल ना तुम्हाला, ज्ञानाचार्यांना तिकडे अनुभव आला होता. तो आपण पाहिला की वाणीरूप महाराजांनी त्यांना सांगितलं की कराडला त्यांना अक्षय रोगाची बाधा झाली. तेव्हा महाराज म्हणाले, असं करा, एक 4 महिने तुम्ही कराडला आपल्या राम मंदिरात राहून भिक्षा मागून अखंड नामामध्ये राहा. 4 महिने भिक्षा मागून जेव्हा ते नैवेद्य दाखवायचे, थोडी भिक्षा मिळायची, त्या कृष्णेच्या पाण्यात बुडवून ते खायचे, नैवेद्य दाखवायचे. पुन्हा संपूर्ण 4 महिने झाल्यावर प्रकृती उत्तम झाली. वाणीरूप महाराजांच्या दर्शनाला मालाडला गेले. तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज मला पुन्हा 4 महिने जाऊ दे. त्यामुळे कशाला? त्या भिक्षेच्या आणि नामाच्या प्रसादाने एकदा मी भिक्षा मागून खायचो, तो दुसऱ्या दिवशी दुपारीच पुन्हा खायचो. पण माझ्या टाळूमधून एक असा सुंदर स्त्राव अखंड माझ्या जिभेवर ती लाळ, तो स्त्राव असायचा की आज पंचपक्वान्न जरी खाल्ले तरी तसं होत नाही. मला त्या स्त्रावासाठी महाराज म्हणाले तसं नसतं. आता ही गोष्ट साधारण 1954 पूर्वीची आहे. पण आता नाव न सांगण्याच्या अटीवर मला सांगतो मी, पुण्यामध्ये एक वेल नोन सायंटिस्ट असलेली महिला आपल्या महाराजांच्या, तिचाही नामाचा अनुभव हाच आहे. रात्री 12:30-1च्या दरम्यान जेव्हा जपाला 1 वाजता त्या बसतात, त्या म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी मी 6ला जपावून जेव्हा उठते तेव्हा मला भूक लागत नाही, मला काही नाही, मी तेवढीच फ्रेश नव्हे जास्त फ्रेश असते. पुन्हा माझ्या लॅबमध्ये कामाला जाते, दिवसभर काम करते, पण एक अखंड स्त्राव माझ्या टाळूतून जिभेवर येतोय म्हणाले आत्ता. म्हणून हे भारतीय तत्वज्ञान, योगाचं ज्ञान, एकूणच भारतीय वेद, शास्त्र, उपनिषदांचं ज्ञान, हे सगळ्या काळांमध्ये प्रामाणिकपणे त्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक सद्भक्ताला, प्रत्येक भाविकाला, प्रत्येक अभ्यासकाला ते सुख देतं. म्हणून ते म्हणाले, आपणा सारखी करी, म्हणजे आपल्या सद्गुरू सज्जन, यातून एकच सांगायचं, आपल्या सद्गुरूंना ते आध्यात्मिक अनुभव आले, तेच अनुभव आपल्याला श्री महाराजांच्या सद्गुरूंच्या कृपेने येतात. जेव्हा आपण त्या मार्गावर त्या सगळ्या यमनियमांचं पालन करून जर चाललो, त्यांनी ज्या पद्धतीने, ज्या निष्ठेने नाम घेतलं, जे विवेक वैराग्य त्यांनी वापरलं, ज्या नीतिमत्तेने ते राहिले, त्या नीतिमत्तेने राहून जर आपण नाम घेतलं, तर आपल्या सद्गुरूंना जे अनुभव आले ते अनुभव तुम्हाला कोणत्याही काळामध्ये, काळ किती 100 21 100 शतक जरी आलं, पण या नियमाने जर आपण चाललो तर ते म्हणाले, तो मेंदूमध्ये तो अमृतस्त्राव निर्माण होतो आणि तो पासरायला लागतो मुखामध्ये. आणि तो जेव्हा मुखामध्ये येतो, ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार तर झालेलाच आहे. म्हणून म्हटलं ना, कशाचीच आस सत्पुरुषांना नसते. त्या आनंदामध्ये जगातली प्रतिष्ठा, जगाचा पैसा, जगातली कुठली सुख शून्य होऊन जातात, शून्य. पण ते सगळं सद्गुरूंच्या जीवनचरित्रामध्ये सज्जनो पाहायला मिळालं. सकल संतांच्या, इथे मी असं दाखवत असताना, सद्गुरू हे तत्व आहे, प्रत्येकाचे सद्गुरू वेगळे असतील, पण त्यांना येणारी, त्या सद्गुरू तत्वाला येणारी अनुभूती ही अगदी सारखी असते. आणि तो अमृतस्त्राव अनुभवाला येतो. आणि अजून एक गोष्ट तिथे होते, अनुहताचा ध्वनी त्यांना ऐकायला, अखंड अखंड नाम, अखंड नाम. काय सांगा तुम्हाला, नागपूरला
1978 सालची 77 सालची घटना. पूज्य श्री महाराजांना प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर काही दिवस तिथल्या डॉक्टर गोवर्धनांकडे ते ऍडमिट होते. तिथे ऍडमिट असताना 1-2 दिवसांनी ऑपरेशन झाल्यानंतर महाराजांना थोडा ताप आला. ताप आल्यानंतर डॉक्टर आले, त्यांनी थर्मामीटरने तपासलं ताप किती आहे, आणि डॉक्टरांनी स्टेथो लावून पाहिला इकडे तिकडे. स्टेथो लावल्यानंतर इथे लावला, इथे लावला, इथे लावला. त्या स्टेथो मधनं त्याला नामच ऐकू यायला. आणि ते गोवर्धन म्हणाले, महाराजांना नमस्कार केला, कारण त्यांच्या आई महाराजांच्या अनुग्रही राजाबाई नावाची. आणि राजाबाईंचं असं होतं की राजाबाई ह्या पूर्वी आयुष्यात अनुग्रह घ्यायच्या आधी अखंड दासबोधाच्या पारायण करायचे. आणि ते दासबोधाचं पारायण करून करून समर्थांची त्यांच्या मनामध्ये इतकी सुंदर प्रतिमा तयार झाली. आणि त्यामुळे की समर्थांसारखा जर कोणी असेल तरच मी अनुग्रह दिला, नाही तर घेणार. आणि त्यांना काय अनुभूती महाराजांची आली, त्या सरेंड झाल्या, शरण गेल्या, महाराजांना विनंती केली मला अनुग्रह द्या. महाराजांनी अनुग्रह दिला. अशा राजाबाईंचा तो मुलगा डॉक्टर गोवर्धन. तर त्यांनी हात जोडून महाराज नमस्कार करून म्हणाले, महाराज 1-2 मिनिटं फक्त तुम्ही जप बंद करा ना, कारण स्टेथोमधनं मला जपच ऐकू यार. महाराज म्हणाले, मी जप करतच नाहीये. महाराजांनी त्यांनी विनंती केली की महाराज 2 मिनिटं तरी तुम्ही तुमचा जप थांबवा, कारण तोच मला ऐकू यायला लागला. महाराज म्हणे, हे बघ, असं करून दाखवलं महाराजांनी. पण ते म्हणजे नाही, तुम्ही जप करताच मला ऐकू येतं म्हणे. महाराजांनी अशी हे करून दाखवली. बाबा, घेत नाही मी जप. अनहताचा नाद काय असेल, अजपा जप काय असेल, याची अनुभूती यावी असं वाटतं. अजून तर काय आली. पण हे 3 महत्वाचे गोष्ट, मी ब्रह्म आहे याची जाणीव होऊन महाराज म्हणाले ते. आणि ही गोष्ट होती कशी पुन्हा सांगतो. नातानी इथे ती हे केली नाही, पण महाराजांनी सांगितलं की नकळत जे कळतं पण ते सांगता येत, अशी त्या मी ब्रह्म आहेची अवस्था मिळाली. ज्याला ब्रह्म कळालं तो सांगूच शकत नाही, कारण नकळत कळणारी ती गोष्ट आहे, असं नाथ महाराज इथे सांगतात. आणि अनाहताचा ध्वनी अखंड त्यांना ऐकू देतो. या ठिकाणी सत्व रज तम 3ही समाधीमध्ये तो प्रवेश करतो. प्रथम ही समाधी काही काळपर्यंत टिकते, परंतु कालांतराने ती अंगवळणी पडते. आणि ती इतकी अंगवळणी पडते की त्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत असं, पण ते त्या अवस्थेतून खाली चाललेले आपल्याबरोबर वागताना दिसतील, सगळ्या व्यवहार करताना दिसतील, पण त्या ब्रह्मज्ञानाच्या ब्रह्मानंदाच्या अवस्थेतून ते थोडेही पदच्युत झालेले नसतात. ते म्हणाले, अंगवळणी पडून स्वाभाविक बनते. या सर्वांचं मूळ नाथ महाराज सांगतात. या सगळ्या गोष्टी अशी अवस्था प्राप्त होते. टप्प्याटप्प्याने प्राण अपानापासून त्यांनी आपल्याला सांगितलं, प्राणायामाची बैठक सांगितली, यमनियम सांगितले, वैराग्य सांगितलं. असं करत 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 ही मी ब्रह्म आहे ही साक्षात्कार होणं, अमृतस्त्राव होणं, अनाहताचा नाद, समाधी टिकणं, समाधी वाढणं, समाधीमध्ये सगळी काम होणं. एकाने महाराजांना प्रश्न, महाराज तुम्ही तर सकाळी इथे दिसले तिथे दिसले, यांच्याशी गप्पा मारतात, त्यांच्याशी. थोरल्या महाराजांना विचारलेला प्रश्न, तुम्ही केव्हा नाम असं, तुमच्या हातात तर माळही दिसत नाही, नाम आहे. महाराज म्हणाले, एक क्षण जरी मी नामाला विसरलो तर मी मरून जाईल. महाराजांचं वाक्य, एक क्षण जरी मी नामाला विसरलो तर मी जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणाले की माझा प्राण नाम आहे. आणि नाथ महाराज असं सांगतात, या सर्वांचं मूळ मनाच्या एकाग्रतेमध्ये आहे. म्हणजे आजच्या निरूपणानंतर आपण सगळ्यांनी घरी जाऊन एक विचार, शांतपणे विचार करावा, मन डोळे लावून बसावं, कुठे चाललंय मन, कुठे चाललंय, एकाग्र होतं का पहा. झालं तर किती सेकंदाच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंद होतं पहा. असं ठरवलं आता महाराजांच्या चरण कमलावर एवढं तरी एकाग्र करू, तिथे ठेवायचं. महाराजांच्या चरण कमलावर डोकं ठेवलं, मनाने डोळे लावलेले. महाराज आता इथेच एकाग्र करून ठेवतो. लगेच मागण्या, महाराज डोकं ठेवलंय पायावर, आता असं होऊ द्या, तसं होऊ द्या.
किती तुम्ही ठरवून जा की महाराज मी तुम्हाला काही मागणार नाही, आता फक्त दर्शनाला, आपोआप विचार चक्र, आपल्या सगळ्या भावभावना वासना तिथे पुन्हा सुरू. तर ते म्हणाले की या सर्वांचं मूळ सज्जन हो एकाग्रतेमध्ये, आणि ती एकाग्रता आपल्याला साधावी म्हणून अवधूतांनी जे 24 गुरु केले ना, त्याचं प्रत्येकाचं विश्लेषण इतकं सुंदरपणे नाथांनी केलेलं ना, म्हणजे मला असं वाटतं उद्धवानाची कथा वगैरे त्या दोघांचं तर फारच कमी याच्यात, कारण 700 श्लोकात सगळं ज्ञान एवढ्या मोठ्या भयानक परिस्थितीमध्ये भगवंतांनी दिलं, ते अर्जुनाला कळालं. पण आपल्याला कळालं नाही म्हणून पुन्हा ज्ञानेश्वर माऊली आली आणि 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी त्यांना आपल्यासाठी रचावी लागली. आपण इतके महाराष्ट्रीयन किंवा सगळे सद्बत की ज्ञानेश्वरांनी देहच ठेवायचा विचार उशीर, पुन्हा त्या ज्ञानेश्वरीला बोलतात, पुन्हा नाथ महाराज, पुन्हा ती शुद्ध केली, मग आपण चातुर्मासात 2025 साली घेतली नाथबाबा. ते कायच आपण सगळे उल्हासी आणि कितीच हुशार विद्यार्थी आपण सगळे आहोत. म्हणाले की एकाग्रतेमध्ये आहे असं नाथ निश्चयाने सांगतात. आणि इतका लाभ करून देणारी एकाग्रता सज्जन हो कशी असते हे जर शिकायचं असेल, आता पुन्हा नाथ महाराज सांगतात, खरोखर हे जर शिकायचं असेल तर शराकाराचं आपण चरित्र किंवा शराकारातला गुरुत्व आपण दिलं पाहिजे असं नाथ महाराज सांगतात. झालेली सेवा आज नाथांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि आपली नित्याची प्रार्थना जी मानवी जीवनातल्या कोणत्याही दुःखद प्रसंगामध्ये आपल्याला सकारात्मक विचार, नवे नवे विवेक देणारी आहे अशी प्रार्थना म्हणजे नाथांचा हा अभंग. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती तैषा परी राहे, जैसी स्थिती आहे तैषा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे.
आवडीने भा. सद्गुरुनाथ महाराज